सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आज आपल्याला गाणी ऐकायला मिळणार, आपल्याला गप्पा ऐकायला मिळणार, आपल्याला सुपर 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 हिट मजा येणार आहे. कारण आपल्यासोबत विश्वजित भाई, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू श्रेयस. फायनली आपण कलाकार करतोय आणि फायनली आपण कलाकार करतोय. कारण मला माय प्लेजर. इट्स कम्प्लिटली माय प्लेजर. आय एम बिग फॅन ऑफ युअर्स फ्रॉम द टाइम ऑफ रिअलिटी शो. पण सगळ्यात अगोदर आजचा गप्पाची सुरुवात जी होणार आहे सर, ती गाडीने होणार आहे. ओके, सो कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. तर सगळ्यात अगोदर ड्रायव्हिंग कधी हाती आली? विच वॉज युअर फर्स्ट कार टिल दिस ब्युटिफुल द स्ट्रॉंग कार? यार ह्याचं लीगल आन्सर देऊ की इलिगल आन्सर देऊ? लीगल तर मग 18. वाव, 18 वर्ष. आता यार किती वर्ष झाली यार. म्हणजे ड्रायव्हिंग इज सच अ थिंग ना, इट्स अ ह्यूज पॅशन फॉर मी ऑनेस्टली. आणि दिस इज माय 4th कार. आय स्टार्टेड विथ पुंटो. म्हणजे तेव्हा आता ती बिचारी गाडी बंद झाली. फियाटची पुंटो जेव्हा असायची, दॅट वॉज माय फर्स्ट कार. इट वॉज अ हॅचबॅक. आणि नाव दिस इज अ थार. आणि आय लव्ह इट थार. आणि तुला सांगू का, हे ऑफ रोड साठी म्हणून मी घेतली, बरोबर. पण आता मला मुंबईत ती इतकी करेक्ट वाटते. बस प्रॉपर आहे, सगळं दिसतंय खाली वगैरे. गुड कार फॉर द सिटी ना. राईट. पण मला सांगा ना, किस्से सांगा ना. म्हणजे ड्रायव्हिंग शिकतानाचे आपोआप शिकलात का? मित्रांनी शिकवली? ड्रायव्हिंग स्कूलला जाऊन शिकलात काय? नाही, वडिलांनी शिकवली. बाबांची ही होती आपली ओमनी होती. आणि त्याच्यात जेव्हा माझ्या वडिलांचे क्लासेस असायचे खूप आधी, अजूनही ते शिकवतात तेव्हा. नाही म्हणजे ते तेव्हा जेव्हा शिकायचे क्लासेस त्यांचे असायचे, तेव्हा त्या सगळ्या स्टुडंट्सना उमनीतनं इकडे तिकडे घेऊन पण जायचे कार्यक्रमांना. आणि हे सगळे एवढ्या त्या गोष्टी करायचे. तेव्हापासून मी ती गाडी चालवतो. व्हील्स यू सेड, म्हणजे 4 चाकी तर आहेच, पण दुचाकी सुद्धा. म्हणजे आय एम ॲव्हिड बायकर. आणि मी आणि माझ्या मित्रांनी उदयपूर एका दिवसात मारलंय मुंबईतनं. ऑन आवर बाईक्स. एका दिवसात. वी स्टार्टेड ॲट 4 in the morning आणि 8 PM ला वी वर इन आवर हॉटेल. सो तो पण एक वेगळा जरा मला कंड. पण मग हे काय, म्हणजे मला ना खूपदा असं वाटतं, त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण मला एक सांगा की गाडीत बसल्यानंतर जर विश्वजित आपल्या सोबत आहेत आणि जर गाणी झाली नाही तर ते चुकीचं असेल. सो एनी सॉन्ग विच स्टार्ट ऑफ द शो तुम्हाला गायचं असेल, ते कुठलं गाणं असेल, द फेवरेट वन्स ऑफ युअर्स? गम बनी रे निसा गम पद धनी निधा धप पद माग गम बनी रे निजा 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 गम पद धनी निधनी निधनी निधा निधा निधनी बद 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 गम धनी रे जानी बमाग मितवा कहे धड़कने तुझसे क्या बात आहे, सुपर. आणि सगळ्यात अर्थात द लेजेंडरी शंकरजी. पण मला ना खूपदा असं वाटतं की आपण जेव्हा काही गाडी चालवतो किंवा बाईक चालवतो, मी खूप हा शो करत असताना विषय मला असं वाटतं की गाडी, बाईक्स गिव्ह युअर इंडिपेंडन्स. तुम्हाला एक वेगळं इंडिपेंडन्स देतं की मला कोणाची म्हणजे अशी गरज नाहीये. मी कधीही वेळ आली तर मी काढू शकतो. कारण कलाकार म्हणून आपले टायमिंग्स ऑड आहेत, आपल्या सगळ्या गोष्टी ऑड आहेत. अगदी खरं बोलतो. आपल्यामुळे दुसऱ्यांना पण वाट बघावी लागते आपली. त्यापेक्षा कार आहे, बाईक आहे, तुम्ही कुठे जाऊ शकता. तरी गाडी जी आहे, जसं तुम्ही म्हणताय की आय एम मॅड अबाउट कार्स अँड बाईक्स, तुम्हाला असं वाटतं का इट इज इमेन्स अमाऊंट ऑफ बिंग इन युअर सेल्फ ऑल्सो तर तुम्ही गाडी चालवताय? यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. इट इज माय मी टाइम. आय होप माझी बायको बघत नाही. त्यांच्याबरोबर मजा येते. अरे ती असेल तर ऐक छान वाटतं. पण जोक्स अपार्ट, yeah, this is other than that, it is an extra, as you said, you are absolutely right, it is a complete me time for an artist. आणि you know what, मी कधीतरी माझे कंपोजिशन्स जे आहेत, खूप कंपोजिशन्स जे सुचतात ते मला ड्रायव्हिंग एकतर बाईक चालवताना किंवा गाडी चालवताना मला सुचतात. बिकॉज आय थिंक दॅट इज वेअर वी कम्प्लिटली फोकस ऑन अ सर्टन थिंग अँड वी आर विथ आवर ओन. अँड सो या, यू आर राईट ऍब्सोल्युटली अबाउट इट. पण ना मला खूप भारी वाटतंय की आज आपण ह्याच्यावर बोलतोय. त्यामुळे मी मागच्या अनेक दिवसांविषयी बघतोय तुम्हाला आणि तुम्हाला फॉलो करतोय. इंस्टाग्रामवर किती चांगले व्ह्यूज येतात. अरे यार, आणि किती नवनवीन गोष्टी तुम्ही करू पाहताय. तुम्हाला असं वाटतं का की हा प्रश्न मी त्या दिवशी मिलिंद सरांना विचारला आणि मिलिंद सरांनी याचं उत्तर दिलं? कारण मिलिंद सरांनी इंग्रजीतून तो काळ पाहिलाय की जेव्हा अल्बमचा काळ होता, लोक टेप घ्यायची, सीडीज घ्यायची. तुम्हाला असं वाटतं का सोशल मीडियाकडे आपण त्या नजरेने पाहिलं पाहिजे? जेव्हा आज सिंगल्सचा काळ आहे
सोशल मीडियावर पण ऑडियन्स आपला असतो, तोही आपल्याला बघत असतो Yeah. आणि ते पण एक मोठे माध्यम असं मला वाटतं का? प्रचंड मोठं माध्यम आहे श्रेयस ते. आणि आधी जितकं अवघड होतं, माझं असं ठाम मत आहे की जसं मिलिंद दादा म्हणाला होता किंवा जे आपले सिनियर आर्टिस्ट आहेत त्यांना जितकं अवघड होतं तितकं आता इझी आहे. आय कम्प्लिटली बिलीव्ह दिस. आणि फक्त यू हॅव टू गिव्ह पीपल व्हॉट यू रिअली मीन इट. एक्झॅक्टली. म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन खूप श्रेयस इम्पॉर्टंट आहे. कारण खूप लोक एंटरटेन टाइमपास करायला सोशल मीडियावरती आहेत, पण सिरियस लोक सुद्धा खूप आहेत ज्यांना खरंच काय ना काहीतरी हवं असतं श्रेयस. हे मी माझ्या अनुभवातून मला कळलंय की टाइमपास करणारी एक वेगळी कॅटेगरी आहे, आपल्याला काय बोलायची गरज नाही, आहेतच. पण खरे कॉन्शियस, खरे ज्यांना माहिती हवी आहे, इन्फॉर्मेशन हवी आहे, व्हॅल्यू हवी आहे, खूप आहेत. आणि आता जसं तू म्हणालास की मी एक असंच 10 नावाची एक सिरीज आहे, वाव. त्याच्यात मी सगळं 10 असं करतोय. म्हणजे 10 राग 10 गाणी, 10 राग 10 अभंग, 10 राग 10 नाट्यगीत, एक गाणं 10 रागात. म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल देतो. मी पिया बावरी, हे सगळ्यांना माहिती आहे गाणं, जुनं अगदी. पिया बावरी पिया बावरी. आता मला असं, मी एकदा बसलो, म्हटलं हे वेगळ्या रागात करूया. पिया बावरी बावरी पी कहाँ पिया पिया बोले रे. हा देश आहे, वाव. मी देश मध्ये केलं. राईट. निजा रे मा बा निजा नि बा म रे सारंग मध्ये केलंय. मग मी मिया मल्हार मध्ये पण पिया बावरी केलं. फॉर एक्झाम्पल, पिया बावरी पिया बावरी. सो एक ही सिरीज आहे जी लोकांना आवडते. आणि ऍज यू सेड की जितकं इझी आहे असं मला वाटतं तितकं अवघड नक्कीच आहे. कारण लोक Exactly. फालतू काही बघत, ज्यांना खरंच हवंय, जेन्युअनली ज्यांना हवंय. जेन्युइनली हवंय, ते फालतू काही बघणार नाही. पण या दिस इज व्हॉट हॅपन्स. अँड त्याच्याहून एक खतरनाक गोष्ट झाली यार, म्हणजे असेच रील्स करत होतो, टाकत होतो, Right. चांगले नंबर्स यायला लागले. फेसबुकवरती 4 रील्स 1 मिलियन क्रॉस झाल्या. पण नंबर्स फॉर मी डोंट मॅटर. तिकडे कोण कमेंट करतंय किंवा कोण That लाईक matters करतंय, okay. दॅट Yeah. कम्प्लिटली मॅटर्स टू मी. आणि अचानक आउट ऑफ नो वेअर मी सकाळी उठलो होतो आणि सध्या खूप ते डोक्यात आहे की अरे काय चाललंय इंस्टाग्राम वरती माझ्या. तर आमच्या सगळ्यांचे दैवत AR रहमान साहेबांचा फॉलो आला रे. वाव. संपलो रे मी तिकडे. मी आधी म्हटलं अरे हे काय चाललंय, राईट. हे काय चाललंय. म्हटलं बघितलं मी, जरा उठल्या माझे डोळे जरा खाजवले की हे काय चाललंय, खरं बरोबर आहे की नाही, की मी असाच भास होतात मला. राईट. ते दैवत आहे रे आमच्या सगळ्यांचं. म्हणजे रहमान साहेब म्हणजे काय, संपलाच विषय. त्याच्यानंतर मला सगळे फॉलो सामान्य वाटत. त्या दिवशी म्हणजे मला 15 मिनिटं कळे ना की हे अचानक, म्हणजे काही संबंधच नाही रे, मी त्यांना भेटलोच नाहीये, काहीच नाही. पण म्हणजे किती मोठेपणा त्या माणसाचा, की विश्वजित बोरवणकर नावाचा कुठला तरी सामान्य आर्टिस्ट आहे, ते पूर्ण जगात, म्हणजे त्यांचे आता काहीतरी 8.4 मिलियन त्यांना लोक फॉलो करतायत. ते यांच्या प्रोफाईल वरती गेलंच ना, ते फक्त 1000 लोकांनाच फॉलो करतात. आणि मला चायला असं वाटलं, क्या बात आहे भाई, आपण उसमें हम है. कसलं भारी गोष्ट आहे. एवढी मोठी क्वालिटी आहे, एवढी मोठी काय पडली आहे रे त्या माणसाला. काहीच त्याला पडलेली नाहीये. पण म्हणजे तो एक हे झाला. आणि अरे असे कमेंट्स म्हणजे श्रेयस असे येतात ना यार, म्हणजे फारच, म्हणजे इट्स अ ब्लेसिंग टू बी अन आर्टिस्ट. पण मला It's a खूप भारी blessing. गोष्ट ही वाटते ना की आता रहमान साहेबांचा उल्लेख झाला विष्णू, आणि मला खरं असं वाटतं रहमान साहेबांचा उल्लेख गाण्याशिवाय होऊ शकत नाही. युअर फेवरेट सॉंग रहमान साहेब, म्हणजे हो. आपल्याकडे लिस्ट आहे, आय बट नो स्टील वन फेवरेट सॉंग ऑफ युअर्स ऑफ रहमान साहेब, ऑल टाइम फेवरेट. इन सांसों का देखो तुम पागलपन के आए नहीं इन्हें चैन, मुझसे ये बोली मैं राहों में तेरी अपने बिछा दूं ये नैन. हे तर आहेच, प्लस कम्प्लिटली डिफरंट आहे. Exactly. मला आवडतं. ओ शाम को खिड़की से चोरी चोरी नंगे पाँव चांद आएगा, ओ सुनियो रे, ओ जानिया रे, ओ सुनियो रे, ओ जानिया, ओ हम डाउन ढंग ढंग. क्या बात आहे. पण Crazy, सुपर crazy. आजच्या घटकेला मला ना
जेव्हा पण तुम्हाला भेटल्यानंतर मी नेहमी हा उल्लेख केलाय आणि मला उल्लेख करासारखा वाटतो, तो म्हणजे प्रत्येकाला रियालिटी शो मध्ये चांगलंच करायला मिळेल ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. हो, पण हो. तुम्ही मराठीत जो रियालिटी शो केला आणि हिंदीत जो केला, तो दोन्ही गोष्टीचा रिवॅम्प होतो. मी रिवॅम्प का म्हणतोय, कारण पहिल्यांदा आय थिंक तुमचे जज तेव्हा अजयातून होते, इफ आय एम नॉट मिस्टेकन. मराठी प्रिया पोपटाचा अँकर आणि तो रिवॅम्प होता, चेंज ऑफ द मराठी रियालिटी शो. आणि जेव्हा तुम्ही हिंदीत आलात तेव्हा हिंदीत जिकडे इमोशन्सवर आज सगळी लोक बोंबाड करतायत, पण तुमचा ऑनली रियालिटी शो होता जिकडे कला सादर केली गेली. अगदी बरोबर बोलतो. आणि विश्वजित भाईना जी कला सादर करायचे त्यांनी ती सादर केली. मोहम्मद अमाननी विश्वजित भाईंसारखं गायला तो गेला नाही, तो त्याचाच गायला. आणि अगदी द मेकर्स हॅड दॅट इंटरेस्ट की लोक आपल्याला टीआरपी देतील. किती भारी वाटतंय की आपण अशा गोष्टीचा एक भाग आहोत ज्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला शिकायला मिळालं आणि शिकून आपण बाहेर पडलो तिकडून. अरे अगदी करेक्ट बोललायस आणि तू इतकं छान ऑब्झर्व करतोस या श्रेया. आय रिअली अप्रिशिएट यू. मी जसं म्हटलं सुरुवातीला की यू आर अ हसलर, म्हणजे मराठीत धडपड्या आणि खूप चांगल्या अर्थाने. आय लव्ह दॅट अबाउट यू. आणि तू म्हणतोस ते अगदी खरं आहे की इट वॉज अ व्हेरी रिवॅम्प्ड व्हर्जन ऑफ सारेगमपा. अजय अतुल तेव्हा जस्ट असे फुल आलेले विथ ऑल गन्स ब्लेझिंग म्हणतात तसं. त्यांनी पण भयानक सपोर्ट केला खूप. अरे तुला काय सांगू शकस, म्हणजे आता ह्या निमित्ताने मी लोकांना सांगू इच्छितो की मी ना पूर्णतः आज त्या गायत टू द बोन क्लासिकल सिंगर आहे. टू द बोन. कारण मला आयुष्यात 2 तानपुराच्या मध्ये बसून मारवा यमन हेच गायचं आहे, हे मी ठरवलेलं. राईट. पण लाईफ हॅपन्स म्हणतो ना आपण, तर तसं ते झालं आणि मला ढकललं गेलं सारेगमपद. कशामुळे? परिस्थितीमुळे. कारण अरे सी यू नो मनी मॅटर्स यार. आपण कितीही आविर्भाव सगळी नाटकं करू शकतो, पैशाचं नाटक करू शकत नाही. बिलकुल. ट्युशन घेऊन काय अरे काय फार घडत नव्हतं. म्हणजे आय एम टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. म्हटलं यार मम्मी, म्हटलं यार गायत्री यार कुछ तो करना पडेगा. ऐसे नाही चलेगा. कारण अरे एकदा विक्रोळीला जा बाईकनी, मग पवईला ट्युशन घ्यायला जा. त्या पवईच्या बाई बिचारा काळी 4 मध्ये गायच्या रे. आणि मग मी घाटकोपरला जायचो, एक लहान मुलगा असा तर त्याला काहीच कळायचं नाही. मग माझी पट्टी चेंज. मग मी बोरिवलीला जायचो, तिकडे तो मुलगा काळी 2 मध्ये गायचा. ह्या सगळ्या चक्कर मध्ये माझा आवाज जायला लागला. त्यामुळे मग मी ठरवलं की यार आपण सारेगमप मराठी ट्राय करूया. पण तिकडे गेल्यावरती मला चॅनलच्या लोकांनी सांगितलं विश्वजित 80 गाणी पाठव. 80 गाणी? आधी तू ऑडिशनला ये, पण तू आधी 80 गाणी पाठव. म्हटलं अहो मी क्लासिकल गाणार आहे, मला 10 गाणी येतात, त्याच्यापैकी 9 अभंग आहेत अर्थात. आणि अभिषेकी बुवा आणि हेच आणि एक नाट्यगीत आहे. याच्या पलीकडे मला काही येत नाही. अरे असं कसं झालं? म्हटलं त्यांनी म्हणजे चल ठीक आहे तू गा. असं करत मी या भवनातील गीत जे सगळे आपल्या तलवारी काढल्या, तू गातोयस चांगला विश्वजित. पण तेव्हा दॅट्स वेअर आय मेट कमलेश भडकमकर फॉर द फर्स्ट टाइम. एक्झॅक्टली. तो म्हणाला यार तू गातोस चांगला, पण तुझ्याकडे गाणीच नाही, तू बसवणार कधी, तू काय करणार आहेस? तेव्हा मी डिपाडी डिपांग हिट होतं, नवीनच आलेलं बरोबर. मी यार म्हटलं पुढच्या ऑडिशनला आपण ना डिपाडी डिपांग एक आयटम नंबर असा एक फास्ट नंबर गाऊया, एकदम कम्प्लीट हलवून टाकूया सगळ्यांना. असं मी करत विचार करत मी गायलो. सुरू म्युझिक चालू झालं आणि धिपाडी धिपांग ढिचिपाडी डिप. तरी मला लगेच थांब. आईला म्हटलं काय झालं? कमलेश म्हणला ये इकडे, कधी ऐकलंस गाणं तू? म्हटलं अरे यार चायला काय झालं? नाही म्हटलं अरे ऐकतोय म्हटलं आता 3-4 दिवस. ते धिपाडी नाहीये, ते डिपाडी. इकडून सुरुवात. म्हटलं अरे यार, म्हटलं दादा आता असं आहे. पण दॅट यु नो दोज गाईज हेल्प मी. आणि वन एपिसोड ॲट अ टाइम. आणि एकदा खळे काकांचा एपिसोड होता, त्याच्यात बाजे मुरेलिया गायलो, ते खूप लोकांना आवडलं. वेमुख शिखर से धारा धाये राधा हरि सम्मुख गाए बासुरिया हरि सावरिया की राधा गोरी सुन भाए बाजे मुरलिया बाजे रे
मुरली आवाज रे. सो या ऑफकोर्स यार, एनी टाइम, ऑल टाइम माझं पण हे फेवरेट आहे. आणि खरे आता बापरे. हा. आणि तेच शंकरजी ज्यांनी याच गाण्यात आय थिंक सो त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट वाजवलेलं असं उल्लेख होतो. तेच शंकर तुमचे जज असतात. किती योगायोगाची गोष्ट आहे ना. अरे त्या शो बद्दल काय सांगायला? हो. अरे यार, शंकरजी म्हणजे आमचं दैवत. म्हणजे क्रेझी माणूस. आणि जेव्हा मी ऑडिशनला गेलो तेव्हा मला त्यांचंच गाणं गायचं होतं. मी ठरवलं होतं, अरे यार ये मौका कौन छोडेगा ये मौका. की ते शंकरजी आपलं एवढे मोठे आयडल आपले बसले आहेत. तर मग म्हटलं गेलो, क्या गाओगे? म्हटलं आपकी का गाणं गाऊंगा. टेन्शन असतं ना जे स्वतः एका मेकर समोर तुम्ही त्यांचं गाणं गातो. हे बघ, एक मी ठरवलंय की आपण एकदा गायला लागलो की आपण शेर. एक्झॅक्टली. मग बाकी काय बघायचं नाही. सो सपनों से भरे नैना 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 रे नैना, सपनों से भरे नैना 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 रे. बेसिकली यार अगेन दोन चांगल्या गोष्टी, एक तर शंकरजी आणि भैरवी. व्हेरी ट्रू. भैरवी सो ट्रू. पण ना मला खूप भारी गोष्ट वाटत यशोबाई की आज तुम्ही जरी म्हटलात की तुम्हाला 2 तानपुऱ्यामध्ये गायला आवडलं असतं, तुम्हाला तेच तुम्ही ठरवलेलं, पण खूप कमी गायक आहेत यशोबाई ज्यांना लोक कसंही ऍक्सेप्ट करतात. तर तुम्ही एक आहात. मग तुमच्या अभंगांचे कार्यक्रम असेल, लोक येतात. लोक असं नाही म्हणत की तुम्ही वेगळे गाणे गाता नाही. तुमचे अभंगही लोक ऐकतात, तुमची वेस्टर्न गाणी लोक ऐकतात. हे ऍक्सेप्ट होणं हाऊ इम्पॉर्टंट इज फॉर दॅट आर्टिस्ट. कम्प्लिटली इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय तुम्हाला हुरूपच येणार नाही. एक्झॅक्टली. आय मीन त्याच्याशिवाय तुम्ही मोटिवेटेड नाही राहू शकणार. पहिली गोष्ट. त्याच्याशिवाय तुम्ही तयारी करायचं तुमचं मनच नाही होणार. कारण मग एक डिजेक्शनचं किंवा एक फिलिंग आली ना की अरे आर्टिस्ट फार हळवा असतो. एक्झॅक्टली. आपल्याला काय हवं असतं रे, लोकांना आपलं जे करतोय ते आवडावं. त्याच्यातही समजा काही झालं की मग इट इज अ मॅटर ऑफ व्हेरी अनदर लेवल. पण जसं तू म्हणालास की अरे अडॅप्टेबिलिटी आजच्या काळात फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे टू बी अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असणं चांगलं पण आहे. गरज नाही आहे ऍक्च्युली. म्हणजे आय एम नॉट हे की सगळ्यांना सगळं आलंच पाहिजे असं अजिबात नाही. एक सुंदर काम आलं तरी खूप आहे. पण यु नो हाऊ द लाईफ इज यार. एका ठिकाणी वेडिंग असतात, दुसऱ्या दिवशी अभंग वारीचा कार्यक्रम असतो. कमिंग टू युअर पॉइंट की हे कसं किंवा हाऊ इट डज इज हॅपन. मला असं वाटतंय की हे त्या गोष्टीचा तसा रियाज करणे आणि आपणच स्वतःला जज न करणे हे फार इम्पॉर्टंट आहे रे. म्हणजे अरे यार माझं काय होत नाही बरं का, हे आलं मनात की संपला विषय. तिकडे कन्व्हिन्सिंग पॉवर संपते. आपल्या मराठीत आपले फार मोठे डिरेक्टर त्यांचं कन्व्हिक्शन का पैसा खरंय. ह्यात तोच प्रकार आहे. नवीन काय अभंग वारीमध्ये, म्हणजे अभंगावर तुम्ही कार्यक्रम तर आणताय, पण काय नव्याने काही येते का प्रेक्षकांसाठी? ऍब्सोल्युटली. ह्या वर्षी या अभंग वारीच्या वेळेत आषाढीला माझे 2 अभंग येत आहेत. एक म्हणजे केदार पंडित यांनी कंपोज केलेला टाळ घोळ सुख नामाचा गजर नावाचा आहे. आणि दुसरा राजा फाटक म्हणजे ज्यांनी वेढा रे केला. आता वेढा ऑलमोस्ट व्हायरल झालेला आहे. त्यांचाच दुसरा अभंग आहे तो पण 3 जुलैला रेडी होतोय. तुम्हाला काय कारण वाटतं तो आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा जेव्हा अभंग वारीसारखे कार्यक्रम किंवा कुठलेही तत्सम क्लासिकल कार्यक्रमाला पण लोक एवढ्या संख्येने येतात? म्हणजे एकतर आपल्या मराठी प्रेक्षकांचा कान तयार आहे, प्रश्न एक गोष्ट आहे. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना ती सस्टेनेबल क्वालिटी आहे जो त्यांना सिनेमात बघायला नाहीये, पण जेव्हा ते कार्यक्रम बघतात तेव्हा ते दे आर ओके विथ इट. तुम्हाला काय क्वालिटी वाटते आपल्या मराठी प्रेक्षकांची सुद्धा, आणि ती जी क्वालिटी आहे ती कुठे ना कुठे ऍडअप होते आपल्या कलेमध्ये सुद्धा? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे श्रेयस. आणि तू म्हणतोस ते अगदी करेक्ट आहे. आपल्या लाईव्ह कार्यक्रमांची जी परंपरा आहे एक्झॅक्टली ती कुठेच नाहीये रे. कुठेच नाही. म्हणजे लोक मे बी पिक्चर बघायला नाही जाणार, पण नाटकांना गाण्यांच्या कार्यक्रम, दिवाळी पहाट रे, तू तर स्वतः किती वर्ष बघितलं असेल, 5:30 वाजता थिएटर फुल होतात आपली. हो, दिवाळी पहाट. कधी आश्चर्य वाटतं ना कलाकार म्हणून तुम्हाला सुद्धा. भाई म्हणजे इम्पॉसिबल वाटतं कधीतरी. बडोद्याला 4:30 वाजता पहाटे 4:30 फुल होता ऑडिटोरियम. ते कसे आलेत, कुठून आलेत, काय? अरे आणि काय म्हणजे खरंच म्हणजे मायबाप प्रेक्षक आपण म्हणतो ते उगाच नाही बाबा.
माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे विवरेच्या तीरी, बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे विवरेच्या तीरी, आहे विवरेच्या तीरी. वा वा. आणि खऱ्या अर्थानं आनंद आहे जो मी तुम्हाला सुरुवात सांगितला, आनंद मिळणार आहे. आणि या आनंदामध्ये एक माझा शेवटचा प्रश्न आहे, जो कॉपी पेस्ट प्रश्न आहे विष्णू भाई, तो मी सगळ्यांना विचारतो की तुम्हाला कलाकार म्हटलं, कोणाला तुम्ही इन्स्पायर करता, कोणाकडे तुम्ही इन्स्पायर होत असता. करेक्ट. जर तुम्हाला एक संधी दिली की या सीटवर तुम्हाला कोणाला तरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत लॉंग ड्राईव्हर जायचंय, ती व्यक्ती कोण असेल आणि का? अरे यार, हो हो हो, मला असं वाटतंय की माझे आजोबा ते फारच म्हणजे मस्त माणूस होते आणि असं वाटतं त्यांच्याबरोबर आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. बिचारे आता ते देवाज्ञा झाली त्यांना, पण इज वन ऑफ द यु नो व्हेरी क्लोज टू. या व्हेरी क्लोज. सो या, पण ते तुमचे घरचे, आमचे सगळे तुमचे मित्र आणि युअर फॅन्स आर व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच फॉर अ वंडरफुल इंटरव्ह्यू थँक्यू श्रेयस. अँड दिस ब्युटिफुल कार. थार आपलं कधीपासून होतं आणि खऱ्या अर्थानं विजयभाई एक डील आहे, आता आपण बाईकवर पण एक इंटरव्ह्यू करायचा. अरे वी शुड, लेट्स डू दॅट. या कम ऑन. आणि मी नेहमी सांगतो, मी माझी कार घेऊन येत नाही, मी माझी थार घेऊन थँक्यू सो मच फॉर इंटरव्ह्यू. आणि आणि सांगता कुठल्या गाण्याने करायचं प्लीज करा. ओके शुअर. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, चिन्मया सकल हृदया. Thank you, Thank you Shreyas. so much. for Thank you inviting so me. much. Thank you so much. It was a complete pleasure. Thank you, Thank sir. you. Thank you.